साठी आलो का? सिनेमा पाहायला आलो का? आपण खासदार साहेबांच्या विरोधात घोषणा द्यायला आलो का? आपण आपल्या मागण्या समोर ठेवायला आलो. आपण इथे आलो उन्हात अनात, नेहमी येतो, आज पावसात आलो. सगळ्या प्रकारचे मौसम पाहून आपलं वय झालं आणि सगळ्या प्रकारचे मौसम पाहून आंदोलनं झाली. तरीही आपल्या प्रयत्नाला अजून ईश्वराने पाहिजे तसं यश दिलं नाही. कारण ईश्वराच्या आपल्या मुळात जे बसले ते एक खासदार मंडळी आहे. ती कोणत्याही पक्षाची असो, ती कोणत्याही धर्माची असो, ती कोणत्याही जातीची असो, त्या सगळ्यांची पेन्शन 2 मिनिटात वाढली का नाही? डबल झाली का नाही? आपण 35 वर्ष संशोधन केलं, आपली पेन्शन एका पैशाने तरी वाढली का? मग हे आपण त्यांना सांगायला आलो की भाऊ, मायच्यान तुमची पेन्शन कशी वाढते आणि आमची काऊन वाढत नाही, याच्यावर काहीतरी तोडगा काढा. बरोबर आहे की नाही? आपण दिल्लीला आंदोलनं केली, आपण जागोजागी आंदोलनं केली, गल्लीत आंदोलनं केली. आपली लोक म्हातारी आहेत, वृद्ध लोक आहेत, असहाय आहेत, तेव्हा पैसा असतो नसतो, रोगराई असते, शरीराला बरेच रोग लागलेले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला इथे यायला कोणी पैसा दिला का? तुम्ही स्वखर्चाने इथे आले. कारण ही तुमच्या भावनेची तीव्रता आहे. जे आले नाही त्यांना यावसं वाटत नसेल का? 100% वाटतं. परिस्थिती नसते, आरोग्य नसतं, वय नसतं. या सगळ्याची दखल आज खासदार साहेबांनी घ्यायलाच पाहिजे. हे आंदोलन की आपण बुलढाण्याचे म्हणून फक्त बुलढाण्याच्या खासदाराच्या विरुद्ध आहे का? हे आंदोलन देशातल्या प्रत्येक खासदाराच्या असंवेदनशीलतेच्या विरुद्ध आहे. मला तुम्ही सांगा, देशात राज्यात कारखाने कुणी काढले? नेते मंडळींनी काढले. बरोबर आहे की नाही? जमिनी कोणाच्या होत्या? शेतकऱ्यांच्या होत्या. कारखाने बंद कुणी पाडले? नेते मंडळींनी पाडले. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? बेकार कोण झाले? कामगार झाले. मग ज्यांनी कारखाने बंद पाडले त्यांच्या पेन्शन दुप्पट, आणि जे रस्त्यावर आले जमिनी गमावून त्यांना पेन्शन नाही. हा न्याय आहे का? न्याय का? मग या न्यायाच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध आपण न्याय मागायला आलेलो आहे. या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांची किंमत नाही, ती आपण प्रार्थना करून पाहिली, आपण लोटांगण आंदोलन करून पाहिले, आपण भिक्षा मागून पाहिली, आपण प्रत्येक गोष्ट जी आपल्या वयाला शोधते ती करून पाहिली. आता काही गोष्टी आपल्याला स्पष्ट भाषेत विचाराव्या लागणार की नाही लागणार? लागणार की नाही लागणार? आपलाही जन्म एकदाच आहे. मरण्या अगोदर मरेपर्यंत आतापासून स्वाभिमानाने जगता यावं एवढी पेन्शन आपण मागतो, आणि सरकारच्या तिजोरीतून मागत नाही, आपण जमा केलेल्या पैशातून मागतो. बरोबर आहे की नाही? हा राजकारणाचा विषय अजिबात नाही, हा समाजकारणाचा विषय. आणि म्हणून मी खासदार साहेबांना इथे त्यांनी ऐकत असतील तर ठीक, नाही तर कुणी त्यांना सांगावं की माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं 20% राजकारण आणि 80% समाजकारण. म्हटलं होतं की नाही? मग त्यांच्या पक्षाच्या असलेल्या खासदार साहेबांनी अवलोकन करावं, किती टक्के काय चालू आहे, किती टक्के राजकारण आहे, किती टक्के समाजकारण आहे. आणि जर तुम्हाला बाळासाहेबांच्या शब्दावर ठाम राहायचं असेल तर आमच्या या ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न तुम्ही संसदेत लावा, तुमच्या शिवसेनेच्या पद्धतीने लावा, ठोकशाहीने लावा, पण आमचा प्रश्न तुम्ही यावेळेस या पावसाळ्या अधिवेशनात लावा. आम्ही तुमचे आभार मानू, आम्ही तुम्हाला निवडून द्यायला मदत करू. पण जर भाऊ यावेळेस बी जमलं नाही तर आम्ही कुठल्याही तमा न बाळगता कोणाच्याही विरुद्ध प्रचार करायला मोकळे राहू की नाही राहू? प्रश्न व्यक्तीचा नाहीये. खासदार साहेब चांगले असतील, पर्सनली खूप चांगले आहेत, आपले बरेच मंडळी त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते आपल्याविषयी देशभावना त्यांची नाही, आपलीही नाही. पण ज्याच्या पोटात नाही तो रडणार की नाही?
आणि ज्याच्याकडे अधिकार देण्याचा त्याला द्यायला पाहिजे की नाही. जर आमचा प्रश्न तुम्ही मानला नाही तर मात्र आम्हाला तुमच्या विरुद्ध काम करावं लागेल, यात काही शंका नाही. आजचं हे आंदोलन फक्त आपल्या खासदार साहेबांच्या ऑफिस समोर होत नाहीये. हे पंजाबमध्येही होत आहे, हे तामिळनाडूतही होत आहे, हे वाराणसीला मोदी साहेबांच्या ऑफिस समोर सुद्धा होत आहे, हे आज दानवे साहेबांच्या राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांच्या समोरही होत आहे, हे रायबरीला अमेठीला सुद्धा होत आहे. हे कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या ऑफिस समोरचं आंदोलन आहे. त्यामुळे हे पर्सनली अंगाला लावून घेऊ नका. बरोबर आहे साहेब? त्यामुळे हे पर्सनली कोणी आपल्या अंगाला लावून घ्यायचं नाही. पण जर आम्हाला लावून घेतलं तर आम्ही बी काचकुऱ्या नाहीच्या. आम्हाला कोणी अंगाला लावून घेऊ नका. आम्हाला अंगाला लावलं तर आम्ही खाजवत तुमची फजिती होईल. म्हणून सांगतो की आता आया वेळेस या पावसाळी अधिवेशनात जे 18 तारखेपासून सुरू होत आहे 10 ऑगस्ट पर्यंत, या दरम्यान आमचा प्रश्न लावला पाहिजे. आणि लागला का नाही लागला हे तपासायला 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी आम्ही दिल्लीत जाणार आहे. दिल्लीतला आपला प्रोग्राम निश्चित आहे. पाऊस येऊ, भूकंप येऊ, काही हो, मरू तर सन्मानार्थ मरू. बरोबर आहे की नाही? 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी सीपीएफसीचं जे मुख्य ऑफिस आहे त्याला हजारो लोक टाळे ठोकणार आहेत. तुम्ही तयार आहे? तयार आहे का? अटक व्हायला भीता का? अटक व्हायला भीता का? आपण 9 ऑगस्टला दिल्लीला सीपीएफसीच्या ऑफिसला टाळे लावणार आणि त्याच्यानंतर जर आपलं काम झालं नाही तर आपण हजारोच्या नाही लाखोच्या संख्येने बीजेपीच्या आणि जे काही मित्र पक्ष असतील त्यांच्या ऑफिसमध्ये घुसणार आणि त्यांना सांगणार, बापा हो, एक तर ऑफिसेस बंद करा, ही तुमची समाजसेवा आम्हाला परवडत नाही. आमचा प्रश्न सोडवा, नाही तर आम्ही तुमचा प्रश्न मिटवल्याशिवाय राहत नाही. हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आपण कोणाच्या बापाला भीतो का? आपले पोरं बी आपल्याला भीतात का? नाही भीत. कोणीच कोणाच्या बापाला आज भ्यायला रिकामा नाही. कोणीच कोणाच्या बापाला आज भीत नाही. मग आपण दुसऱ्याच्या बापाला कळून द्या. बरोबर का चूक आहे? आपण कोणाच्या बापाचे निंदे आहे का? आपलं सरकारवर कर्ज आहे, सरकारचं आपल्यावर आहे का? आपण कर्जमाफी मागू राहिलो का? आपण पेन्शनर लोक आहे, आपण पैसे जमा केले भाऊ. आपण हिशोब विचारणारे माहिती, हिशोब, एक एक पैशाचा हिशोब. आणि जोपर्यंत पंक्तीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटावर भात पडणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला खोटं नाही सांगत, पण आपण चूप बसणार नाही, आपण लढत राहणार. आमची हाक आहे सर्व राजकारणी लोकांना, कोणत्याही पक्षात असा, तुमचं काय राजकारण राजकारण करायचं करा, पण हे समाजकारण सोडू नका. या समाजासाठी तुम्ही तिथे पोहोचले, तुमच्या हातात अधिकार या समाजाने दिले, त्या समाजाकडे पहा, त्यांची हालत पहा आणि तिथं तुमचं योगदान करा. ईश्वर तुम्हाला न्याय देईल, कल्याण करेल. दुसरी गोष्ट स्पष्ट सांगतो, निवेदन घेतलं की बरं मी आता प्रश्न लावतो, मी लावला होता त्यावेळेस टीव्हीत नाही दिसलं, हे काही चालणार नाही. जर आमचा प्रश्न तिथे लावता येत नसेल तर त्या संसदेच्या विहिरीत जाऊन बसा. तुम्ही पुढच्या वेळेस आम्ही निवडून देतो तुम्हाला. बंद करा संसद आमच्यासाठी. बरोबर आहे का? चूक आहे, दिसलं पाहिजे. फुक्याचं आणि बोट्याचं तो गेम चालणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून खासदार साहेबांना आपण नम्र विनंती करायला आलो की आमचं निवेदन स्वीकारा, आमच्यासाठी संसदेत प्रश्न लावा आणि तुम्ही एकटे नाही, असे आज कमीत कमी 250 खासदार आपण घेरत आहोत. जालन्याची परिस्थिती सांगतो. दानवे साहेबांनी सकाळीच ऑफिसला सुट्टी जाहीर करून टाकली.
सगळ्या ऑफिसला ताले कुलूप लावले, सगळ्या पीएला शिवेला सुट्टी देऊन टाकली आणि पोलिसाला सांगितलं भाऊ मी इथे नाहीच ना, आंदोलन करू नका. तरी आपली मंडळी गेली. याच्यापेक्षा जास्त संख्या आहे. तुम्ही घाबरता हो खासदार साहेब? मग इतके कमी लोक कसे आपले? अरे मायबाप आहे खासदार आपले, त्याला घाबरायला पाहिजे का? त्याला घाबरायला पाहिजे का? त्यांचा उलट तुम्ही प्रश्न सांगणं तुमचं काम आहे, सोडवणं त्यांचं काम आहे. बरोबर आहे का चुके भाऊ? मग तुम्ही इतक्या मोठ्या संख्येत नेहमी येता. आज पावसामुळे कमी आले की खासदार साहेबाला भेटल्यामुळे कमी आले? द्यायचं काम नाही, सगळे आपलेच आहेत, सगळे हिंदुस्थानी आहेत. आणि आपण या सगळ्यांचे रिटायर झाल्यामुळे वयामुळे बापासारखे नाही तर काकासारखेच आहे भाऊ. बरोबर आहे ना? तर म्हणून आपण आपल्या बापाला देत नाही, आपले पोरं आपल्याला देत नाही, तर आपण दुसऱ्याच्या बापाला द्यायचं कारण नाही. आपण स्वाभिमानासाठी जगणार आहे आणि स्वाभिमानासाठी लढणार आहे. आजचा हा कार्यक्रम देशभर आहे. कमी मोठ्या प्रमाणात आहे, कुठे खूप मोठ्या प्रमाणात आहे, कुठे कमी प्रमाणात आहे, कुठे. पण हिंसक कार्यक्रम आपण कधीच करणार नाही. आता आपण सर्वजण खासदार साहेबांच्या ऑफिसवर जायचं, त्याला एक कस्टमरी घेराव घालायचा आणि त्यांना निवेदन द्यायचं.